तिकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी ना त्यांचा जे अंगठा बाहेर काढतात बघा, ते म्हणजे चावण्यासाठी, दुसरे कोण पकडायला येऊ नये. ही बघा, ही छोटीवाली खेकडे वरती चढते. ही बघा, हे चालायला लागलं. हे बघा, अंगठा कसा मोठा करतात. अशा प्रकारे हा खेकड्यांचा रस्सा खायला तयार झाला आहे. हे चिकन आहे आणि आपलं नेहमीप्रमाणे सगळ्यांचं नॉनव्हेजचं कॉम्बिनेशन म्हणजे घावणे. हे बघा, आज रात्री आम्ही गेलो होतो खेकडे पकडायला, तर हे खेकडे भेटतात. ह्याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे यावेळेस खेकडे भेटतात. ते आम्ही रात्री गेलो होतो टॉर्चवर बॅटरी घेऊन खेकडे पकडायला. चांगले भेटले खेकडे. हे बघा, मोठे मोठे. आणि इकडे कसं गणपतीत चाकरमाने वगैरे येतात ना, ते टोके हे लावतात, टोके मग त्याच्यामध्ये तेव्हा असं वरती चढतं. तिकडं टोके लावतात, त्याच्यामध्ये कोंबडीचं काय हे वगैरे टाकतात. त्याच्यामध्ये पण भरपूर भेटतात. हे पण आहेत ह्याच्यामध्ये, याच्यामध्ये पण आहे. मोठी जिवंत आहे ती. हे प्युअर आहे. प्युअर म्हणजे पूर्ण काळेला दिसत ना. गवत मैदान गवत टाकलं आहे खायला. चार. त्यांचे डोळे बघ कसे वरती बघतात हवे. त्यांचे डोळे बघ कसे वरती ओपन झालेत ना. आय बघ त्यांचे कसे ओपन झालेत. तिकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी ना त्यांचा जे अंगठा बाहेर काढतात बघा, ते म्हणजे चावण्यासाठी, दुसरे कोण पकडायला येऊ नये. ही बघा, ही छोटीवाली खेकडे वरती चढते. ही बघा, हे चालायला लागलं. हे बघा, अंगठा कसा मोठा करतात चावण्यासाठी. तर आई आता त्यांचा बनवणार आहे रस्सा. आवेगला आवडतं ना आमच्या. आता हे खेकडे हे केलेले आहेत, कारण ज्यांना भीती वाटते ना खेकडे पकडायला किंवा अंगठे मोडायला, तर म्हणजे इकडचे लोक काय करतात, आम्ही काय करतो, त्याच्यामध्ये थोडे गरम पाणी टाकतो, म्हणजे ते ॲटोमॅटिक हिरव्या हे होतात, म्हणजे मरतात. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही अंगठे वगैरे मोडू शकता. 2 मिनटातच हे होतं, जास्त हे करत नाही. आता आई त्याचे अंगठे वगैरे मोडून त्याचं काय बोलतात त्याला, बेंदा काय बोलतात त्याला, पेंदा बाहेर काढणार, त्याचा रस्सा बनवणार आहे. त्याच्या पाट्यामध्ये चेचून, पाटा आहे पण पाटा वापरत नाही ना आता, खलबत्त्यात चेचून रस्सा बनवणार आहे. सांबार, किरवी सांबार, खेकडा रस्सा. आई आता ते खेकड्यांचं आता काय करते, अंगठे वगैरे मोडते. मेल्यानंतर अंगठे मोडायला एवढं काही नाही, पण जे जिवंत असताना ना मेन म्हणजे हे असतात ना, काय त्याला अंगठा ना, हे त्याच्यानं ते चावा मारते, त्याच्यानं भीती मारते. एकदा अंगठा जरी मोडला असला ना, मग काय हे करत नाही किरव्या. एकदा त्याच्या अंगठ्याची पकड आहे ना, एकदा पकडला ना तर हे बाहेर काढेल एवढं त्यांची मजबूत असते. हे बघा, त्याचं काय काढलं असं पेंदा मेंदा साप चाललाय. चालेल, त्यांचं कवच काढायचं असतं ना, हे टाकायचं असतं. हां, म्हणजे हाड असतं ना, हे खात नाही आपण. हे आहे ना, हे बाहेर काढावं लागतं. हार्ड पोर्शन असतं ना तो, कवच, त्यांचं सेफ्टी कवच आहे ते. अशा प्रकारे हे सगळ्या मोडून घेणार आहे. मोठी कशी आहे हे बघा, हे मोठ्याच्या बघ, एवढे मोठे अंगठे. थांब जरा. अशा प्रकारे हे सगळ्या मोडून घेणार आहे.
त्याच्या अंगठ्यात त्या ठेचाव्या लागतात ना. आणि तो मधला जो काय बोलतात त्याला हां, त्याचं सांबार चांगलं होतं. हे असं ओढून हार्ड पोर्शन बाजूला घेऊन, खालचं पण जास्त ना, हे बाजूला काढून अशा प्रकारे सगळ्या मोडून घेणार आहे ते. अशा प्रकारे हे आहे ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये हे वाटून घेते. त्याचे जे हे होते ना काय त्या आंगड्या अंगठी वगैरे ते वाटून घेते. पाट्यावर वाटलं तर चांगलाच असतो, पण शक्यतो पाटा म्हणजे कसं आता याच्यामध्ये आहे पाटा आमच्याकडे धुवा वगैरे लागणार आहे. आणि आता मसाला वगैरे शक्यतो मिक्सरचा यूज करतात ना, त्यामुळे पाटा जास्त यूजमध्ये नाही आहे आता, त्यामुळे त्याच्यामध्ये वाटते खलबत्त्यामध्ये. हे त्याचे मधला पोर्शन काय बोलतात, पेंदा वगैरे काय बोलतात, वाटून शिजवणार आहे. भारती ते बनवत आहे फोडणीचा भात. पहिला आम्हाला भरपूर आवडायचा, आम्ही गावाला होतो ना, रात्रीचा भात उरलेला असायचा, त्या ताईवर फोडणी मारली की टेस्टी लागायचा. ते आठवण म्हणून भारतीला बोललो चला रात्रीचा फोडणीचा भात बनवा. भात पण उरलेलं ना. नाश्त्यामध्ये आईने बनवलं आहे एक कवल्याची भाजी. कवल्याची भाजी आहे, त्याच्यामध्ये भेंडा वगैरे टाकून चांगलं लागतं. ऋषीपंचमीला बनवतात आणि असेच बनवले, पण आता शक्यतो जास्त भेटत नाही, कारण ते गवत वाढलेलं वगैरे असतं ना, तर कवला शोधावा लागतो. पहिले कसं गवत वगैरे कापायचे ना चारीसाठी, त्यात कवला वगैरे भेटायचा. तांदळाची भाकरी आणि हा फोडणीचा भात, असा नाश्ता आहे आजचा. इकडे साफ करून झालेले आहेत, त्यांना त्याला ह्याच्यामध्ये ठेचून, कशामध्ये ते खलबत्त्यामध्ये ठेचून त्याचा पूर्ण रस काढला आहे. आणि त्याचा जो बाहेरचं आवरण असतं ना छोटा, म्हणजे बाहेरचा हार्डवाला, ते फेकून त्याचा रस काढला ठेचून. आता फोडणीसाठी लसणीची फोडणी देणार आहेस ना, लसूण हे केलं ना, आणि फोडणी चालू आहे. तर तेल टाकते. हा वाटलेला मसाला आहे, याच्यामध्ये टाकणार आहे चिकन मसालाचं हे लसणीची फोडणी, लाल तिखट ना, मिरची पावडर, चिकन मसाला, थोडा चिकनचा फ्लेवर आणण्यासाठी. खेकड्यांना चिकनचा फ्लेवर. यांचं कोकणी पद्धतीने खेकड्याचा रस्सा बनवते. वाटलेला मसाला, गोडा मसाला ना, गोडा मसाला. हे सगळं त्याचं मिश्रण, खेकड्यांचा रस्सा पूर्ण त्याच्यामध्ये हे केलं. हळद ऍड करते. चवीनुसार मीठ. सारखा ढवळत लावावं लागेल का? काय होईल?
कढी कशी ढवळी नाही हा, हा. तर ही होती तशी आई बोलते सारखं हलवत बसावं लागतं, डवलत बसावं लागतं, नाही तर खाली तर हे होतं ना, कढी होते हे सारखं जमते का स्वतः खाली बसतो. पाणी तरी किती 15-20 मिनिटं लागतील शिजायला. नाही 1-2 गंठ काढेल, 5 मिनिटं खेकड्याचा रस्सा तयार होईल. हे त्याचे पेंदे, मधला पोर्शन, मधला भाग. आपण 10-15 मिनिटं 1-2 कड काढूया. त्यानंतर तुम्ही भाकरी भाताबरोबर त्याला चांगला लागतो. सर्दी वगैरे झाली असेल तर निघून जाईल. हे बनवते घावणे, टाकलाच याच्यावर चुलीवर, आणि त्याचं पीठ, आणि हे बनवून झालेले तर ते विरपतलाय, पलटी मारलाय त्याला. दुसऱ्या गावनं टाकत आहे, दुसऱ्या तेल लावते ना, मला तेल सोपाने गावीला तेल लावते, केळीचं सोप असतं ते. मुंबईला त्याचे स्पून भेटतात लावायला, इकडे पण भेटतात, इकडे केळीची सोपान लावतात. प्रकारे टाकलाय, नंतर थोड्या वेळाने त्याचं झाकण ठेवून पलटी मारायचं. अशा प्रकारे हे घावणे बनवून झालेले आहेत. याच्यावर आहे खेकड्याचा रस्सा, चिकन पण बनवलं. अशा प्रकारे हा खेकड्यांचा रस्सा खायला तयार झालाय. हे चिकन आहे, आणि आपलं नेहमीप्रमाणे सगळ्यांचं नॉनव्हेजचं कॉम्बिनेशन म्हणजे घावणे. हे घावणे, खेकडा रस्सा, चिकन, घावणे.